झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर आलंय। सोलापूर शहर आणि आसपासच्या 40 गावांसाठी हे 1 टीएमसी पाणी सोडण्यात आलं होतं। मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या इंद्रेश्वर साखर कारखान्यानं पाणी चोरी केल्याचं उघड झालंय। त्यानं महत्त्वाची अशी बातमी आहे, सहकार मंत्र्यांनीच उजनी धरणाचं पाणी पळवल्याचं उघड होतं आहे। इंद्रेश्वर साखर कारखान्यानं ही पाणी चोरी केलेली आहे। इंद्रेश्वर साखर कारखाना हा सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आहे। हे पाणी जे आहे ते उजनी धरणातून सोडण्यात आलं होतं। सोलापूर शहर तसंच आसपासच्या 40 गावांसाठी 1 टीएमसी पाणी सोडण्यात आलं होतं। मात्र आता हे पाणी इंद्रेश्वर साखर कारखान्यानं अर्थात सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या साखर कारखान्यानं चोरल्याचं समोर आलंय। एकीकडे दुष्काळामुळे जनता होरपळते आहे, इकडे आजूबाजूच्या धरणांमधून पाणी सोडलं जातं, त्या पाण्यावर सुद्धा अशा पद्धतीनं सरकारच्याच लोकांनी डल्ला मारल्यानं नेमकं दुष्काळग्रस्तांनी पाहावं तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झालाय। दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर आलंय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय पवार यांच्याकडून। संजय, या 1 टीएमसी पाण्यावर सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर येत आहे, काय अधिक माहिती आहे, काय सांगाल? हेमाली, उजनीतून सोलापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी 1 टीएमसी पाणी सोडलं आणि हे पाणी सोडलेलं पाणी इंद्रेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी डायरेक्ट उचलल्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। हेमाली, नक्की पाणी त्यांनी अडवले हे केलेलं आहे, पण मात्र ही गोष्ट निदर्शनास आलेली आहे का अधिकाऱ्यांच्या, आणि यावर काही कारवाई करण्यासंदर्भात किंवा याबाबत काही आणखीन अपडेट्स काय आहेत? हेमाली, सोलापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी हे 1 टीएमसी पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि हे केवळ फक्त पिण्यासाठी सोडण्यात आलेलं होतं। मात्र हे पिण्या सोडून आणि त्याचबरोबर ह्या पाण्याच्या जवळच्या ज्या वीज कनेक्शन आहेत ते सगळी तोडलेली होती। मात्र इंद्रेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहकार मंत्र्यांच्या कारखान्याने हे पाणी सरळ सरळ उचललेलं आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होण्याची शक्यता आहे। हिमालय, नक्की मुळात आधीच दुष्काळामुळे जनता होरपळते आहे आणि त्यातच अशा प्रकारे 1 टीएमसी जे काही थोडंफार पाणी सोडण्यात आलं होतं उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी, ते जर सहकार मंत्र्यांच्या साखर कारखान्याने पळवलेलं आहे हे जर दिसून येत आहे, तर यासारखे अनेक प्रकार घडत असावेत, काय सांगाल? हेमाली, जर मंत्रिमंडळातले मंत्री जर पाण्यासंदर्भात जर गंभीर नसतील तर सर्वसामान्य जनतेचे हाल खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत। त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे, प्रशासनाचे अधिकारी पण हे पाणी पाहत असताना सुद्धा कोणती कारवाई केली जात नाही। एकूणच प्रशासन सुद्धा या गोष्टीला गंभीर नाही, त्याच्यामुळे आता पिण्याच्या पाण्या प्रश्नासाठी मोठी लढाई होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष उभा राहू शकतो ही चिन्ह होती, मात्र ही ताण भागवण्यासाठी जे काही पाणी सोडलं जात आहे त्यावर जर अशा प्रकारे डल्ला मारला जात असेल तर निश्चितच ही गंभीर बाब आहे। संजय, आपण दिलेल्या या माहितीसाठी धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।